आजचा दिवस हा दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे, कारण अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अवघ्या काही तासानंतर महानिकाल शिवसेनेच्या आमदार अपात्रबाबत येणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अजय चौधरी जी आहेत। सर, काही तास काउंटडाऊन सुरू झालेला आहे, काय वाटतंय 16 आमदारांच्या अपात्रबाबत सुप्रीम कोर्टापासूनचा तो संपूर्ण जो प्रवास आहे, तारीख पे तारीख आणि आता अध्यक्ष 4-4:30च्या दरम्यान हा निकाल संपूर्ण जाहीर करतील, काय वाटतंय? निकाल आमच्या बाजूने लायल निकाल नियमानुसार लोकशाहीनुसार घटनेनुसार घेण्याचा जर ठरवलं तर जे आमदार गद्दारी करून पळालेत, ज्यांनी पक्षाचा व्हीप मोडला, ज्यांनी पक्षाची चौकट ओलांडली, ते अपात्र होणार असं आमचं ठाम मत आहे। आणि या देशाच्या घटनेनुसार अपात्रतेच्या ज्या काही नियमावली आहे त्यानुसार जर निर्णय घेतला तर हे 16 आमदार जे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आहेत ते अपात्र होतील असा मला ठाम विश्वास आहे। मात्र जर पाहायला गेलं तर विरोधक असं म्हणतात, म्हणजे शिंदे गटातील जे नेते आहेत असं म्हणतात की आम्ही कायदेशीर ज्या बाबी आहेत ते पूर्ण केलेल्या आहेत आणि जर पाहायला गेलं तर जी संख्याबळ आहे ती संख्याबळ आमच्या बाजूनं, म्हणजे आमच्या सोबत जास्त आमदार आहे, त्यामुळं विजय आमचाच होणार, ही निकालसुद्धा आमच्या बाजूने येईल असे त्यांचं विश्वास आहे। एक लक्षात ठेवा, विधिमंडळामधले आम्ही आमदार म्हणून आमचं जे काय आहे ते वेगळं आहे आणि पक्षाची घटना, पक्ष चालतो तो पक्षाच्या घटनेप्रमाणे चालतो आणि आमच्या पक्षाच्या घटनेप्रमाणे व्हीप देण्याचा अधिकार, गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांना आहे। आणि आपल्याला साऱ्यांना माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 21 जूनला जी परिस्थिती होती त्यावेळी पक्षप्रमुख कोण होता, पक्षाचा अध्यक्ष कोण होता, त्याला निर्णय घेण्याचे अधिकार होते आणि त्यांनी जो निर्णय घेतला होता, सुनील प्रभू हे प्रतोज्ञ, अजय चौधरी हे गटनेते, हा निर्णय कायदेशीर होता आणि भरत गोगावलेने एकनाथ शिंदे यांना दिलेली पदं ही बेकायदेशीर होती, अध्यक्षांनी नेमणूक केलेल्या बेकायदेशीर होतं असं मी नाही म्हणत, सर्वोच्च न्यायालय म्हणते। आणि मग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची जर बूद राखायची असेल, जर त्याप्रमाणे चालायचं असेल तर ह्या लोकांना अपात्र केल्याशिवाय अध्यक्षांना दुसरा पर्याय नाही असं माझं ठाम मत आहे। तुम्ही तुमचा विजय होईल, तुमच्या बाजूने निकालला याच्यावरती विश्वास दाखवताय, त्या गटातील नेते विश्वास दाखवतात। मात्र जर पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जे आज निकाल वाचणारे ते गेलेले होते, त्यामुळे यावरून तुम्ही सुद्धा टीका करताय, काय वाटतंय नेमकं या दोन्ही भेटीसंदर्भात? मी टीका करत नाही, मी वस्तुस्थितीची जाणीव करून देतो आहे की अध्यक्ष हे या विधिमंडळातलं सर्वोच्च पद आहे, संपूर्ण सभागृह त्यांच्या इशाऱ्यावरती चालते, त्यांच्या सूचनांप्रमाणे चालते आणि अध्यक्ष मग ते मुख्यमंत्री असतील, कुठल्याही खात्याचे मंत्री असतील, कुठलेही अधिकारी असतील, यांना बोलवायचे अधिकार अध्यक्षांना आहेत, अध्यक्ष बोलवू शकतात। मग अध्यक्षांना आपल्या मतदारसंघातली चर्चा करण्याकरता बंद दाराआड मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याची काय आवश्यकता आहे? ते त्यांना आपल्या घरी बोलवू शकत होते, आपल्या दालनात बोलवू शकत होते। म्हणून शंकेला वाव आहे, आमच्या पक्षप्रमुखांनी उपस्थित केलेली शंका मला वाटते योग्य आहे की अशा प्रकारे ज्याच्या विरोधामध्ये आम्ही खटला दाखल केलेला, ज्याच्या विरोधामध्ये आमचं अपील आहे आणि जे न्यायदानाकरता बसलेले आहेत त्यांनी ज्याच्या विरोधामध्ये आम्ही अपील केलेलं आहे त्यांना जाऊन भेटणं हे योग्य नाही असं आम्हाला वाटते। नक्कीच काही तास उरलेले आहेत, तुम्ही सुद्धा जाल निकालाचे वाचन करते वेळी जाल न जाल या अगोदरचं जर संपूर्ण पाहिलं तर सुप्रीम कोर्टापासून त्या अध्यक्षांनी सुनावणी घेतली, त्या संपूर्ण घटनाक्रम माहिती आहे, काय वाटतं तुमची काय आशा आहे आणि जर रिझल्ट तुमच्या विरुद्ध लागला तर तुमची पुढची भूमिका कशी असेल? आमच्या विरोधात लागला तर लोकशाही करता अत्यंत दुर्दैवी दिवस असेल, कारण या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जे पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं गरजेचं आहे, त्याच्या नियमाप्रमाणे निर्णय होणं गरजेचं आहे। आणि जर निर्णय दिला विरोधात आमच्या तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ, पक्ष ठरवेल, पण सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्याकरता उघडे आहेत, आम्ही नक्कीच तिथे जाऊ। परंतु मला वाटते या लोकशाही जिवंत ठेवायची असेल, या घटनेप्रमाणे राज्य चालवायचं असेल तर निर्णय
हा आमच्या बाजूनी लागेल. नक्कीच रिझल्ट तुमच्या बाजूने लागेल तर ते न्यायालयात जातील. रिझल्ट तुमच्या बाजूने लागला तर ते त्यांच्या बाजूने लागला तर तुम्ही जाल आणि जरी कुणी अपात्र न झाला तर नेमकी शिवसेना कुणाची यासाठी परत कोर्टात जाईल. म्हणजे पुन्हा एकदा तारीख पे तारीख सुरू होईल. ना आम्ही ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना आमची याकरता आम्ही गेलेलो आहोत. त्याची सुनावणी चालू आहे. लवकरच त्याची देखील सुनावणी होईल. पण शिवसेना आमचीच आहे. शिवसेना पक्ष हा घटनेनुसार आमचा आहे आणि तो आमचाच राहील. त्यावरती कोणी हक्क किती दाखवला, दबावाखाली कुठलाही निर्णय घेतला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. एक शेवटचा प्रश्न, या वर्षात बहुतांशी ज्या निवडणुका आहेत त्या पार पडत आहेत. आजचा निकाल हा येणाऱ्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जर निकाल तुमच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं, कारण चर्चा अशा बाहेर चालते. नाही बघा, सहानुभूती म्हणून आम्ही आमच्या कामावरती जातो सातत्याने आणि लोक असंच म्हणतात ना, निवडणुका येऊ देत मग आम्ही दाखवतो. हे मी नाही म्हणत. तुम्ही विविध चॅनलने जे जनमानसातली काय म्हणणं आहे, जी जनमानसातली प्रतिमा उमटवण्याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला, त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये जनतेने असं सांगितलं निवडणुका येऊ देत मग आम्ही पाहतो महाराष्ट्रातल्या राजकारणाची काय वाट लावली, आम्ही यांची वाट लावून टाकतो, असं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच जनतेमध्ये याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. काही तासानंतर नेमकी परिस्थिती काय ती कळेल. 16 आमदार अपात्रबाबत रिझल्ट कळेल. मात्र या बाबतीत आमचाच विजय होईल असा ठाम विश्वास अजय चौधरीजी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोटो जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.